कवयित्री, कादंबरीकार, अनुवादक, सामाजिक कार्यकर्त्या अशी कविता महाजन यांची ओळख आहे। त्यांच्या ब्र या कादंबरीत एक वाक्य आहे, बायकांचे पाय भूतासारखे उलटे असतात, कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळलेले असतात। एवढ्या कमी आणि साध्या शब्दात एवढं मोठं सत्य सांगणं हे त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे। कविता महाजन यांच्या शब्दांच्या बाबतीत असंच काहीसं म्हणता येईल। त्यांचे शब्द कधी विद्रोही असतात, कधी हळुवार असतात, कधी नर्म विनोदी असतात, पण ते शब्द कवितेत असले किंवा कादंबरीत आपल्या मनात घर करणारे असतात। कविता महाजन दिवाणखान्यात बसून जगाची चिंता वाहणाऱ्या लेखिका नाहीत, खिडकीतल्या मनी प्लांटकडे बघून निसर्गाचं वर्णन करणाऱ्या कवयित्री नाहीत। त्या जे जे स्वतः जगलं, अनुभवलं, अभ्यासलं ते अतिशय धीटपणे मांडणारे आहेत। त्यांनी आदिवासी भागात सामाजिक काम केलं, वारली लोकगीतं गोळा केली, खूप फिरल्या, अभ्यास केला। नकळतपणे ते त्यांच्या लिखाणात येत गेलं। घरामध्ये एसीत बसून केलेलं लेखन नाहीये आणि ही जेव्हा वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात यायला लागते तेव्हा मग त्यांना स्वीकारण्याशिवाय त्यांना त्याच्यात काही पर्याय नसतो। एवढाच आक्षेप येतो की मग तुम्हाला फक्त हे वाईटच दिसतं का, तुम्ही नेहमी समाजातली घाणच दाखवणार का, तुम्ही जर का घाण दाखवलीच नाही तर ती साफ कशी करणार। ब्र, भिन्न आणि कुहू या त्यांच्या कादंबऱ्यांवरून त्यांच्या लिखाणातल्या विषयाची वैविध्यता आणि अभ्यास लक्षात येईल। त्यामुळे त्यांचं लिखाण स्त्री पुरुष चौकटी पलीकडे निसर्ग, समाज, लोकजीवन अशा विविध विषयाला स्पर्श करणारं असतं। ग्रामपंचायतीचं महिलांच्या बाबतीत होणारं राजकारण, एनजीओ मध्ये असणारा भ्रष्टाचार हे विषय पहिल्यांदाच मराठीत आले। एनजीओ बद्दल आज ओरड होतेय, पण ही गोष्ट त्यांनी ब्र मध्ये खूप पूर्वी सविस्तर मांडलेली आहे। सोलापूर मधल्या एका वेश्येने मला सांगितलं की मला तुमचं पुस्तक विकत घ्यायचंय, पण मी वस्तीच्या बाहेर पडू शकत नाही, माझी घरवाली मला जाऊ देणार नाही, तर तुमचं पुस्तक मी कसं मिळवू। आणि मग ते पुस्तक तिच्यापर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केली की एक वेश्या आहे जिला एका गिऱ्हाईकाचे 30-40 रुपये मिळतात, ती 300 रुपयाचं एक पुस्तक तिचं आयुष्य त्याच्यामध्ये मांडलं गेलेलं आहे म्हणून विकत घेऊ इच्छिते स्वतःच्या संग्रहासाठी। ही एक मला वाटतं की खूप मोठी अचीवमेंट आहे, ही मोठी गोष्ट आहे। त्या एखाद्या उत्तम चित्रकाराच्या नजरेतून कुहू कादंबरीमध्ये आपल्या समोर निसर्गाचं चित्र रंगवतात। जंगलात जणू दुसरी झाडं नाहीतच, इतकी धमाल गर्दी गारबीवर व्हायची। पिल्लं घसरगुंडी खेळायची, झोके घ्यायची, उड्या मारायची, उलट सुलट लटकायची, मज्जा करायची। वसंत ऋतू आल्यावर तर सगळ्यांचीच नुसती मज्जाच मज्जा असायची। खा प्या, खेळा, नाचा, गा, ऐश करा। कुहू कादंबरी वाचताना आपल्याला असं वाटतं की कविता महाजन यांना नक्की प्राण्यांची भाषा कळत असणार। कुहू ही कादंबरी भारतातील पहिली मल्टीमीडिया कादंबरी आहे। कविताताई, तुमच्या लिखाणाला, तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी आमचे शब्द पुरेसे नाहीत। तुमचीच एक कविता आठवते यावेळी, कोसळायचं, पुन्हा उभं राहायचं, धडपडायचं, जे शाबूत राहिलंय ते सारं गोळा करायचं, मातीत तूस मिसळलं की घट्टपणा येतो घड्याला, तसं साऱ्या वाताहती स्वतःत कालवत, मिसळत, मळत, घडवत न्यायचा नवा आकार आणि ओलेपणीच नक्षी कोरावी तशी लिहून ठेवायची एखादी कविता नव्या वाताहतीला सामोरं जाण्यासाठी। दररोज होत असलेल्या सामाजिक सांस्कृतिक वाताहतीच्या या काळात कविता महाजन यांचे हे शब्द खूपच महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच त्यांना झी मराठीचा सलाम।